टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, हगवणे कुटुंबाला अनेक जणांना अटक झाल्यानंतर पुन्हा एकदा जालिंदर सुपेकर आहेत, त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत। आज राजू शेट्टींनी देखील एक माहिती जी आहे ती समोर आणलेली आहे। तुम्ही देखील आरोप प्रत्यारोप करताय, काय नक्की तुमची म्हणणं आहे, काय सांगाल? मी 3 दिवसांपूर्वी महामहिम राज्यपाल महोदयांची भेट घेऊन या संबंधाने माझी सगळी डॉक्युमेंट, जे माझं म्हणणं आहे सुपेकर आणि एकूण या सगळ्या लोकांच्या संबंधाने, ते मी राज्यपाल महोदयांकडे दाखल केलेलं आहे। माझी त्यातली मांडणी आणि महत्त्वाचे मुद्दे हे आहेत की राजेंद्र हगवणे ज्या थार गाडीतनं फरार झाले होते ती गाडी चोंदेंची होती। चोंदेंच्या 2 सुनांनी डोमेस्टिक व्हायलन्सची FIR केली होती। ती FIR खडक पोलीस स्टेशनला होती। खडक पोलीस स्टेशनचे PI शशिकांत चव्हाण आहेत। शशिकांत चव्हाणांची सख्खी बहीण ही जालिंदर सुपेकरांची पत्नी आहे। हे जे शशिकांत चव्हाण आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत। त्याच्या FIR मी राज्यपाल महोदयांना दिल्यात, सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत। ॲट्रॉसिटीची केस आहे, 307ची केस आहे, ब्लॅकमेलिंगची केस आहे, खोट्या केसेस दाखल करतात त्याचे वेगवेगळे अर्ज, तक्रार अर्ज आहेत। सगळ्यात महत्त्वाचं CDR ते विकतात हा त्यांच्यावर आरोप आहे आणि हा गंभीर आरोप आहे। तर हे सगळे डॉक्युमेंट आपण राज्यपाल महोदयांकडे दाखल केलेले आहेत, त्यांना दिलेले आहेत। आणि विशेष की शशिकांत चव्हाण यांची जवळपास 12 ते 13 ठिकाणी साईट्स चालू आहेत, ज्याच्यामध्ये 180 फ्लॅट्सचे टॉवर्स आहेत। एक फ्लॅटची किंमत 2.5 कोटी रुपयाची आहे। माझा साधा प्रश्न आहे, एका साधारण PI कडे एवढी मालमत्ता आली कुठून? त्यांच्या मालमत्तेचे स्रोत तपासले जावेत। आम्ही राज्यपाल महोदयांकडे तशी मागणी केली आहे की शशिकांत चव्हाणांच्या सगळ्या इन्कमचे स्रोत तपासले जावेत। शशिकांत चव्हाण आणि जालिंदर सुपेकर यांचं जॉईंट व्हेंचर आहे का? ती प्रॉपर्टी चव्हाणांची की सुपेकरांची, नेमकं काय तेही तपासलं जावं। हगवण्यांची जी खूप सारी प्रॉपर्टी होती जी त्यांनी विकलेली आहे, पण त्यात एक 10 गुंठ्याचा प्लॉट आहे जो जाधव री एनर्जी कंपनीला दिलेला आहे। ही जाधव री एनर्जी कंपनी कुणाची आहे शोधलं जावं, कारण मयुरी हगवणेने जो FIR केलेली होती ती FIR ज्या पोलीस स्टेशनला केलेली होती आणि जेव्हा केली होती तेव्हा तिथले PI जाधव नावाचे होते आणि जाधव री एनर्जी कंपनीला 10 गुंठ्याचा प्लॉट दिलेला आहे। मग जाधव री एनर्जी कंपनी आणि या जाधव नावाचा काही संबंध आहे का? शोधावं पोलिसांनी। आम्हाला काही देणं घेणं नाही। मी 3 दिवसांपासून सांगते, याच्यातला एक ना एक कागद माझ्याकडे आहे आणि माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की आम्हाला तुमच्या कुठल्याही व्यक्तिगत बाबींशी देणं घेणं नाही, पण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जो कुणी ती केस प्रभावित करू शकतो ते सगळे हात आम्ही रोखले पाहिजेत आणि ते हात रोखण्यासाठीचा हा प्रयत्न आहे की जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण या दोघांकडे असणारी ही जी अरबो खरबोची मालमत्ता आहे, ही अरबो खरबोची मालमत्ता तपासली जावी। विशेष सुपेकरांची कारकीर्द आतापर्यंत वादग्रस्त राहिलेली आहे। सुपेकर याच्या आधी निलंबित झालेले आहेत। आता सुपेकरांना डिमोशन त्यांचं झालेलं आहे, पण डिमोशन काफी नाही। ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण होता, ज्याने शस्त्राचा धाक दाखवला होता आणि ते बाळ गायब केलं होतं, त्याचा शस्त्र परवाना, ज्या निलेश चव्हाणवर 376चा गुन्हा आहे, डोमेस्टिक व्हायलन्सचा गुन्हा आहे, 420चा गुन्हा आहे, जो वारजे माळवाडी पोलिसांना वॉन्टेडमध्ये हवा होता, त्या निलेश चव्हाणला पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला होता। तो शस्त्र परवाना हा जालिंदर सुपेकरांच्या रेकमेंडेशनने मिळाला। सो पुन्हा निलेश चव्हाण, जालिंदर सुपेकर, शशिकांत चव्हाण ही जी नावं पुन्हा पुढे येत आहेत आणि कदाचित याच सगळ्या नावांमुळे हगवण्यांसारखी जी प्रवृत्ती आहे ती वाढते की यांचे वरदहस्त नुसते राजकारणातच नसतात, तर ते पोलीस खात्यातही असतात। पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन गृहमंत्री फडणवीस साहेबांना आमची विनंती असेल की पोलीस खात्यामध्ये गुन्हेगारीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत। 5 ते 6 आरोप तुम्ही त्यांच्यावरती सांगितलेत, परंतु राजू शेट्टीने आज नवीन एक जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप केला की कैद्यांना दिवाळीमध्ये जे काही फराळ खरेदी करायचे होते
ते जे फराळ खरेदी करून दिले होते त्याच्यामध्ये देखील त्यांनी घोटाळा केला असा देखील आरोप जो आहे तो राजू शेट्टी यांनी केलेला आहे। मी म्हटलं ना की सुपेकरांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिलेली आहे। सुपेकरांवर याच्या आधी अनेक आरोप झालेले आहेत। जेलमधली स्टेशनरी खरेदी किंवा जेलमध्ये कैद्यांसाठी लागणारे, मग तो आहाराशी संबंधित गोष्टी असतील किंवा इतर इन्फ्रा असेल, तर याच्यातल्या खरेदी निविदा ज्या आहेत त्या निविदांमध्ये जवळपास 300 कोटीच्या आसपासचा घोटाळा पुढे येत आहे। या 300 कोटीच्या घोटाळ्याचे डॉक्युमेंट मला वाटतं माझ्याकडे उद्यापर्यंत येतील। डॉक्युमेंट हातात आल्यावर मी अजून जास्त व्हॅलिड पद्धतीने हे सगळं मांडू शकेल। परंतु मुळात एखादा साधारण PI एवढी प्रॉपर्टी कमावतो, त्याचे बिल्डर आणि डेव्हलपर म्हणून साईट्स चालू होतात। खरं तर पोलीस खात्यात एखादी व्यक्ती असेल आणि त्याने एखादा जोडधंदा सुरू केलेला असेल तर त्याने त्याचे लेखा खात्यामध्ये सादर करावे लागतात, त्याचे बॉन्ड द्यावे लागतात, प्रॉमिसरी नोट द्यावी लागते त्याची। एवढी मोठी बिल्डर साईट शशिकांत चव्हाणची चालू असताना शशिकांत चव्हाणच्या बायकोच्या नावावर पिंपरी चिंचवडमध्ये सर्वेच्या सर्वे जमिनी नावावर असताना या सगळ्यांची माहिती डिपार्टमेंटकडे का नाही? डिपार्टमेंटच्या लोकांनी सुद्धा त्याच्यावर आरोप केलेले आहेत। आत्ता म्हणजे किमान 3 महिने झालेत, 3 महिन्यापूर्वीच शशिकांत चव्हाण याच्या विरोधामध्ये ईडीमध्ये एक तक्रार आहे, आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे त्याची तक्रार आहे। आणि या सगळ्यांमधून की वारंवार की शशिकांत चव्हाण कशा पद्धतीने कायद्याचा गैरवापर करतो, केसेस सटल करतो आणि या केसेस बाहेरच्या बाहेर सटल करण्याचे त्याचे काही उपक्रम असतात का, तर या सगळ्या संबंधाने मला वाटतं त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे। आणि अशा लोकांपासूनच वाचवण्यासाठी म्हणून आम्ही म्हणतोय की हगवणे केस ही CIDकडे वर्ग झाली पाहिजे। शशिकांत चव्हाण असतील किंवा जालिंदर सुपेकर असतील यांच्यावरती वरदहस्त कोणाचा आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की काही कागदपत्र उद्यापर्यंत माझ्याकडे येणार आहेत, काही कागदपत्र अगोदर आलेले आहेत, घोटाळे तुम्ही सांगताय तसे, मग वरदहस्त राजकीय वरदहस्त आहे की इतर कोणता त्यांच्यावरती वरदहस्त आहे? बघा, 3 दिवसांपूर्वी जी फाईल मी सादर केलेली आहे त्याच्यामध्ये शशिकांत चव्हाणवर असणारे गुन्हे, ज्याच्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे, ब्लॅकमेलिंग आहे, त्याच्यानंतर 307 खुनाचा प्रयत्न, असे अनेक गुन्हे आहेत। तर हे सगळे डॉक्युमेंट आहेत, त्याच्या बेनामी प्रॉपर्टीचे सगळे डॉक्युमेंट आहेत। CDR विकणे हे फार गंभीर आहे, CDR विकणे हे गंभीर आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे, वैष्णवी हगवणेच्या वकिलाने माध्यमांच्या समोर सांगितले की आमच्याकडे चाट आहेत, आक्षेपार्ह चाट आहेत। कुठल्या चाट आहेत त्या आक्षेपार्ह, काय आहे नेमकं त्यांच्याकडे? जर तो वैष्णवीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला तर हगवणेच्या वकिलाकडे कुठून आलं हे सगळं, काय आहे हगवणेच्या वकिलाकडे? आणि त्याच वेळेला मी असंही सांगते की हगवणे ज्या गाडीतनं फरार झाले त्या चोंदेंच्या 2 सुनांची तक्रार खडकला होती शशिकांत चव्हाणकडे आणि शशिकांत चव्हाण लोकांच्या मोबाईलचे लोकेशन, CDR या गोष्टी विकत होता। लिंक लावा तुम्ही। राजकीय वरदहस्त कोणाचं आहे? मग राजकीय वरदहस्त मला तेच म्हणायचे की कोण वाचवतं या लोकांना? शोधणं काम गृह मंत्रालयाचं आहे। आम्ही तुमच्यासमोर एक पट उलगडून ठेवलेला आहे, त्यातले डॉट तुम्ही जोडा। आणि जर तुम्हाला असं म्हणणं असेल की नाही त्याच्यावर कुणाचंही राजकीय वरदहस्त नाही तर करा कारवाई, वाचवताय कशाला? जर राजकीय वरदहस्त नसेल तर आत्ता सस्पेंड ऑर्डर काढून आत्ता त्याच्या चौकशा सुरू झाल्या पाहिजेत। पण ज्या अर्थी अजूनही त्याची काहीच होत नाही, अहो किती विशेष गोष्ट आहे, ॲट्रॉसिटी आणि 307 सारखा गंभीर गुन्हा ज्या शशिकांत चव्हाणवर आहे, जो माणूस जमानतीवर बाहेर आहे, त्याचं प्रमोशन होतं। किती आश्चर्य आहे की शशिकांत चव्हाण हा जमानतीवर बाहेर आहे आणि त्याचं प्रमोशन केलं जातं, हे गंभीर आहे। आणि जर यावर सरकारचं म्हणणं असेल की आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही तर करा सस्पेन्शन आणि लावा चौकशी। आम्हाला शशिकांत चव्हाण किंवा सुपेकर यांना व्यक्तिगत काही त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, परंतु एक एक्झाम्पल सेट झालं पाहिजे की हे जे डिपार्टमेंटमधले जे लोक आहेत की खाकी वर्दीमध्ये राहून जर तुम्ही गुन्हेगारी करत असाल तर तुम्हाला सुद्धा सोडलं जाणार नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे। मी महामहिम राज्यपाल महोदयांना दुसरी पण गोष्ट सांगितलेली आहे महत्त्वाची की, आणि त्याचे मी लेखी दिलंय की लोहगाव, विश्रांतवाडी, विमानतळ, त्याच्यानंतर विमाननगर या सगळ्या ठिकाणच्या ज्या पोलीस चौक्या आहेत या पोलीस चौक्यांना पुन्हा एकदा CPनी सूचना द्याव्यात
कारण इल्लीगल पब बार तिथे प्रचंड वाढलेले आहेत. जर नो ड्रगची मोहीम सरकारकडून चालवली जाणार असेल तर या मोहिमेचा भाग म्हणून या सगळ्या पुणे भागातले जे काही इल्लीगल पब बार आहेत ते चालतात कसे, त्यांच्या ज्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येतात त्या पोलीस स्टेशनच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा शोकॉज केल्या पाहिजे. दुसरे काही वेगळे प्रश्न अमित ठाकरे यांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे. ते असं म्हणतायत की दोघांकडे देखील नंबर आहे तर दोघांनी देखील फोन करून एकमेकांशी बोलावं. माझ्यासारख्या खालच्या कार्यकर्त्यांनी बोलून काही होणार नाही. त्यासोबत संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करत असतात की कॅफेमध्ये जाऊन कोणीतरी चहा पिऊन येतं तर तुम्ही देखील चहा प्यायला कॅफेमध्ये, अशा प्रकारचं प्रतिक्रिया जी आहे ती अमित ठाकरे यांनी दिलेली आहे. तुमचं काय याच्यावरती म्हणणं? मी याच्यावर कालही बोललेली आहे की ज्या क्षणी मनसे प्रमुख असं म्हणाले की माझ्या काही मुद्द्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्राचं हित फार मोठं आहे आणि त्याचा विचार करायला हवा, त्याच्या अर्ध्या तासाच्या आत आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की ओके, मी सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे, महाराष्ट्र हित बघण्यासाठी ते जास्त गरजेचं आहे. अर्ध्या तासाच्या आत आमच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवर दोघांचा एकत्रित फोटो आला. संजय राऊत साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलं. अनिल परब साहेब म्हणाले आमच्याकडून हिरवा झेंडा आहे. मी पुन्हा एकदा सांगते की आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बॉल इज इन युअर कोर्ट. चेंडू आता तुमच्या कोर्टात आहे, तुम्ही ठरवायचं. पण अमित ठाकरे जे बोलले त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे की दोघे भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत. खरं तर दोघांमध्ये इतकी दरी निश्चितच नाही की त्यांच्या संवादासाठी कुणी तिसऱ्यांनी प्रयत्न करावे. कारण वेगवेगळ्या राजकारणाच्या व्यतिरिक्त असणारे लग्न समारंभ किंवा कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही कुटुंब भेटतात, बोलतात, छान एकत्र राहतात. त्यामुळे दोघे एकमेकांशी फार सहजपणे बोलू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर दोघांनी बोलावं. आम्ही सुद्धा सामान्य शिवसैनिक. पुढाकार कोण घेणार बोलण्यासाठी? कारण की अमित ठाकरे हे देखील म्हणतात केवळ फोनवरून किंवा माध्यमांसमोर येऊन किंवा वर्तमानपत्रातून बोलता कामा नये तर कोणीतरी पुढाकार घेऊन फोन केला पाहिजे आणि बोलणं केलं. हे बघा, जसे अमित ठाकरे म्हणतायत ना की मी छोटा कार्यकर्ता आहे, तीच माझी भूमिका आहे. अमित ठाकरे तरी पक्षप्रमुखांचे चिरंजीव आहेत, मी तर रोजच छोटा कार्यकर्ता आहे. सो मी कसं म्हणणार की मनसे प्रमुखांनी पुढाकार घ्यायचा की शिवसेना प्रमुखांनी पुढाकार घ्यायचा? दोघे भाऊ आहेत, लेट देम डिसाईड, दोघांनी ठरवावं. परंतु सामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे आणि मला वाटतं मनसैनिकांची पण इच्छा आहे की जर भाजपसारख्या कपट कारस्थान करणाऱ्या लोकांना रोखायचं असेल तर निश्चित पुढाकार घेतला पाहिजे. आणि तो पुढाकार घेत असताना शिंदेचे लोक जेव्हा भेटायला जातात किंवा हे लोक, तर या लोकांच्यासाठी सुद्धा ठणकावून काही भूमिका मनसे प्रमुखांकडून सुद्धा आल्या पाहिजेत, ही अपेक्षा फार स्वाभाविक आहे. शेवटचा प्रश्न, सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यावरती बावनकुळेंना प्रश्न विचारला की त्यावेळेस देशद्रोही म्हणून बडगुजरांवरती आरोप केले जात होते, परंतु आता बावनकुळे म्हणतात की ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. तुम्ही याकडे मग कशा पद्धतीने पाहताय? एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे. एक्झॅक्टली की सलीम कुत्ताच्या पार्टीतला बडगुजरचा व्हिडिओ जेव्हा सापडला तेव्हा मी म्हटलं की अरे तो सहज गेला असेल माणूस. तर त्यावेळेला नितेश राणे यांनी काय बांगड्या फोडल्या. जो आलाप त्यांनी जो विलाप केला होता तो विलाप म्हणजे असा एकदम प्रदर्शनीय होता. आता तीच सगळी माणसं जर 360 डिग्रीमध्ये जर घुमजाव करत असतील तर बॉस सॅल्यूट आहे तुमच्या नैतिकतेला. आणि बावनकुळे काय म्हणजे तुमच्या 52 तराच्या लीला चालतात, सॅल्यूटच आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन रोशन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.